नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 69 ते ओवी 75च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अत्यंत उघडपणे एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की देहामध्ये असतानाच अंतर्बाह्य ज्यांनी आत्मस्वरूपाची अनुभूती चाखली त्यांची बुद्धी देहाच्या अंतसमयी सुद्धा माझ्या स्वरूपापाशीच स्थिर राहते आणि त्यामुळे देह सोडता सोडता ते माझ्याशीच एकरूप होऊन जातात. अर्थात आपण देह सोडतोय ह्याची सुद्धा तिथे आठवण नसते, कारण बुद्धीला दुसरा कुठला विषयच नसतो. बुद्धी भगवंताच्या सगुण रूपाशी किंवा आत्मस्वरूपाशी एक रूप झालेली असते. पुढे भगवंत म्हणतात, एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण, जो आठवू धरी अंतःकरण तेची होई जे. आता पुढच्या काही ओव्यांमध्ये आपल्या मानसिक अवस्थेचं महत्व किती आहे, त्यामुळे काय होऊ शकतं, काय होणं आवश्यक आहे, काय होणं आवश्यक नाहीये, याची उकल आपल्याला होईल. एरवी बघता आपल्याला असं दिसतं की जेव्हा उरी आदळलिया मरण, आता मृत्यू अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे, उरावर येऊन आदळणार. अशा वेळी जो आठवू धरी अंतःकरण तेची होई जे. अशा वेळी अंतःकरणाला ज्या गोष्टींची आठवण होईल, अंतःकरणाला ज्या गोष्टींची आठवण होईल तेची होई जे. त्याच गोष्टीला आपण प्राप्त होतो. अर्थात त्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी परत आपण देह धारण करतो, देह धारण करावा लागतो. परत एकदा आपल्याला सुखदुःखांच्या चक्रामधून फिरावं लागतं. जो आठवू धरी अंतःकरण तेची होई जे. त्यामुळे आपल्याला आपलं अंतःकरण जपणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनाला, बुद्धीला, अहंकाराला योग्य वळण लागणं आपण देहामध्ये असतानाच आवश्यक आहे. कारण आता उदरावर, उरावर मरण आदळणार. अशा वेळी कुठल्या गोष्टीची आठवण होईल न जाणो. योग्य गोष्टीची आठवण व्हावी, अर्थात भगवंताची आठवण व्हावी, यासाठी तयारी मात्र आत्ताच सुरू केली पाहिजे. मनाला, बुद्धीला वळण आत्ताच लावायला सुरुवात केली पाहिजे. नाहीतर काय होऊ शकतं, जैसा कवणू एकू काकुळती, जैसा कवणू एकू काकुळती, पळता पवन गती, दुपाऊली अवचिती कुहामाजी पडियेला. नाहीतर एखादा अत्यंत काकुळतीला आलाय, अर्थात घाबरलेला आहे, आणि त्या घाबरण्यामुळे तो
वाऱ्याच्या वेगाने धावत सुटलाय. पळता पवन गती. वाऱ्याच्या वेगाने धावत सुटलाय आणि त्याला कल्पनाच नाही की 2 पावलांवर विहीर आहे. दुपावली अवचिती कुहा माझी पडियेला. 2 पावलांवर विहीर आहे याची त्याला कल्पनाच नसते आणि अगोदरच जणू काही वाऱ्याच्या गतीने आणि त्यातून घाबरल्यामुळे ज्यांनी धावायला सुरुवात केलीये त्याला मग थांबताही येत नाही, कारण त्यांनी पळण्याची गतीच तेवढी पकडलेली आहे. अहो, थांबायचं म्हटलं तरी वेळ लागतो, पण तेवढाही वेळ त्याच्याकडे नाही आणि मग कुहा माझी पडियेला. मग त्याला विहिरीत पडण्या वाचून गत्यंतरच उरत नाही. ज्ञानोबारायांना इथे एवढंच म्हणायचं आहे की अशा प्रकारे जर का आपण शेवटच्या काळी कुठला तरी विषय, कुठला तरी मोह, कुठली तरी ममता ह्याला धरून जर धावत सुटलो तर आपल्यालाही सावरायला वेळ मिळणार नाही. आपल्यालाही भगवंताचं स्मरण करायला, आठवण व्हायला वेळ मिळणार नाही आणि आपण परत एकदा विषयांच्या, विकारांच्या, सुखाच्या, दुःखाच्या विहिरीत जाऊन पडू. आता तया पडणया आरवते, पडण चुकवा वया परवते, नाही म्हणोनी तेथे पडावेंची पडे. अहो, साधा नियम इथे ज्ञानोबारायांनी सांगितलाय. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो, विहिरीत पडण्यापूर्वी विहीर चुकवता आली तर, परंतु अहो, पळण्याचा, विषयांमागे पळण्याचा वेगच एवढा धरलाय की त्यामुळे आता तो वेग कमी करावा, स्वतःला वाचवावं असा वेळच मिळत नाही आणि त्यामुळे विहिरीत पडणं भागच असतं. दुसरा उपायच हातात राहत नाही. थोडक्यात ज्ञानोबारायांना म्हणायचंय, विषयांच्या मागे धावणं वेळीच कमी करायला लागा. मोह, ममता, अहंकार, विकार, विषय ह्यांच्या मागे जी धावपळ आहे ती कमी करायला लागा. अर्थात जेव्हा आपण नामस्मरणाकडे वळतो, भगवंताच्या सगुण स्वरूपाचं ध्यान करायला लागतो, त्याच वेळी ही धाव कमी 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 व्हायला लागते. असो, पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊनी जीवा समोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. आणि अशा प्रकारे देहाच्या अंतसमयी अर्थात मृत्यूच्या वेळी आपल्या समोर जे येतं, अर्थात मनात जे येतं ते मग काही केल्या आपल्याला चुकवता येत नाही. जे येऊनी जीवा समोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. म्हणून इथे भगवंत सावध करतायत आपल्याला आणि ते म्हणतात, आणि जागता जव असिजे, तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. भगवंत आपला रोजचा जो अनुभव आहे तो सांगतायत. ते म्हणतात, अहो, जाग असताना अर्थात सर्व व्यवहार करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपलं मन गुंतलेलं आहे, ज्या गोष्टीविषयी आपली भावना तीव्र आहे, त्या गोष्टीच्या आपण सहज ध्यानात असतो, त्या विषयांच्या सहज ध्यानात असतो. आणि त्यामुळेच जेव्हा आपला डोळा लागतो त्यावेळी स्वप्नामध्ये आपल्याला तेच दिसतं.
अहो किंबहुना असं म्हणावंसं वाटेल, स्वप्न सुद्धा झोप लागल्यावर पडतं, तेव्हा सुद्धा त्या स्वप्नात तेच विषय दिसतात. परंतु इतर वेळी झोपायच्या ऐवजी नुसते डोळे बंद करून घेतले तरी सुद्धा समोर तेच विषय थैमान घालतात. तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची ये मेरे फार हो लागे. म्हणूनच भगवंत सावध करतात आणि म्हणतात, आणि त्यामुळेच जोपर्यंत आपण देहात आहोत अर्थात जिवंत आहोत, आपली जाणीव, आपली जागृती जोपर्यंत व्यवस्थित आहे, तोपर्यंत आपण आवडत्या वस्तूंचंच मनात ध्यान करत असतो. आणि त्यामुळेच जेव्हा अंत समय येतो त्यावेळी आपल्या आवडीचं जे आहे तेच आपल्या डोळ्यासमोर येतं. भगवंतांना इथे हेच सुचवायचंय की आत्ताच जागे व्हा आणि मनाला आणि बुद्धीला माझ्या नामाची गोडी लागू दे, माझ्या सगुण रूपाची गोडी लागू दे, त्याच्याबद्दलच आवड निर्माण होऊ दे. त्यामुळे काय होईल, जेव्हा अंत समय येईल त्यावेळी माझ्याविषयीच आवड निर्माण झाल्यामुळे मीच समोर असेन, माझंच ध्यान लागेल, माझीच आठवण होईल. नाहीतर आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरण आलं, देहाचा अंतकाळ आला म्हणजे सगळं थांबलं असं नाही, तर उलट गती मिळते. कुठल्या गोष्टीला गती मिळते, तर मरण समयी ज्याची आवडीने आठवण केलेली आहे, ज्या ठिकाणी मन घुटमळलेलं आहे, त्या दिशेने जीवाला गती मिळते. पण ती गती विषयांकडे न मिळता भगवंतांना म्हणायचंय, अरे माझ्यापाशी या, माझ्याशी एकरूप व्हा, माझ्याशी समरस व्हा, मलाच येऊन मिळा. आणि त्यामुळेच जेव्हा देहात आहात तेव्हाच माझी गोडी लागू दे, माझ्या ध्यानाची आवड निर्माण होऊ दे, माझं सतत स्मरण करा. म्हणून सदा स्मरावे मातेंची तुवा. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताच्या सगुण रूपापाशी मन बुद्धी स्थिर केली पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.